वन कंप्लीट एज्युकेशन या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न हिस्ट्री अभ्यासायचा असेल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने हा टॉपिक म्हणजे त्याचा कणा, बॅकबोन आहे. तुम्ही पोलीस भरती देत असाल किंवा MPSC राज्यसेवा, यावर एक तरी प्रश्न येतोच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1885 पासून ते 1947 पर्यंतची सर्व महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे अध्यक्ष आणि तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटना ट्रिक सकट बघणार आहोत. हा व्हिडिओ बघितला की तुमचे 1 ते 2 मार्क्स फिक्स. चला सुरू करूया. सुरुवात करूया अगदी पहिल्या दिवसापासून. काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 रोजी. याचे श्रेय जाते A.O. ह्यूम यांना. काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते, पण तिथे कॉलरा आणि प्लेगची साथ पसरल्यामुळे ते ऐनवेळी मुंबईला हलवण्यात आले. ठिकाण होते गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज, मुंबई. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. या ऐतिहासिक सभेत देशभरातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हा आकडा पोलीस भरतीला खूपदा विचारला आहे, त्यामुळे 72 पाठच ठेवा. आता बघूया इतिहासात पहिले कोण, यावर जोड्या लावायला प्रश्न येतो. काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण? तर 1887च्या मद्रास अधिवेशनात बदरुद्दीन तय्यबजी अध्यक्ष होते. ट्रिक: तय्यबजी यांनी तबला मद्रासमध्ये वाजवला. त्याच्या पुढच्याच वर्षी 1888मध्ये अलाहाबाद येथे अधिवेशन झाले. तिथे जॉर्ज यूल हे अध्यक्ष झाले. ते काँग्रेसचे पहिले इंग्रज किंवा युरोपियन अध्यक्ष होते. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, महिला अध्यक्ष. इथे मुलं फसतात. जर प्रश्न आला पहिली महिला अध्यक्ष कोण, तर उत्तर आहे ॲनी बेझंट, 1917 कलकत्ता. त्या विदेशी होत्या. पण जर प्रश्न आला पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण, तर उत्तर आहे सरोजिनी नायडू, 1925 कानपूर. भारतीय शब्द दिसला की सरोजिनी नायडू आणि नुसत्या महिला दिसल्या की ॲनी बेझंट. हे डोक्यात फिट करा. आपली दोन्ही राष्ट्रीय गीते काँग्रेसच्या अधिवेशनातच पहिल्यांदा गायली गेली आणि योगायोगाने दोन्ही वेळा ठिकाण होते कलकत्ता. 1896च्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम पहिल्यांदा गायले गेले. तेव्हा अध्यक्ष होते रहिमतुल्ला सयानी. आणि 1911च्या कलकत्ता अधिवेशनात जनगणमन पहिल्यांदा गायले गेले. तेव्हा अध्यक्ष होते बिशन नारायण धर. ट्रिक: दोन्ही गीते कलकत्तामध्ये गायली, कारण कलकत्ता हे संगीताचे माहेरघर आहे. इतिहासाला कलाटणी देणाऱ्या 2 घटना. 1905च्या वंगभंग चळवळीनंतर वाद वाढले आणि 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. जहाल आणि मवाळ वेगळे झाले. तेव्हा अध्यक्ष होते रासबिहारी घोष. ट्रिक: सुरतमध्ये रासबिहारींची रास बिघडली. पण हे भांडण मिटले 1916च्या लखनौ अधिवेशनात. लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नांमुळे लखनौ करार झाला. जहाल, मवाळ आणि काँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले. तेव्हा अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. मित्रांनो, महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते का? हो, पण पूर्ण आयुष्यात फक्त एकदाच. ते अधिवेशन होते 1924चे बेळगाव अधिवेशन. हा प्रश्न पोलीस भरतीचा मोस्ट वॉन्टेड आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न MPSCसाठी. फैजपूर अधिवेशन 1936. हे अधिवेशन जळगाव जिल्ह्यात झाले आणि हे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन होते. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण येऊया स्वातंत्र्याकडे. 1938च्या हरिपुरा अधिवेशनात सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले. 1939ला त्रिपुरीमध्ये त्यांनी गांधीजींच्या उमेदवाराला हरवले, पण नंतर राजीनामा दिला. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते J.B. कृपलानी. 1946चे मीरत अधिवेशन. आणि 1942-46 या काळात दुसरं महायुद्ध सुरू असल्याने अधिवेशने झाली नाहीत, म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद हे सलग सर्वात जास्त काळ अध्यक्ष होते. तर मित्रांनो, ही होती काँग्रेसची एक्झाम ओरिएंटेड जर्नी. बेळगाव, गांधीजी, फैजपूर, ग्रामीण आणि सरोजिनी नायडू, पहिली भारतीय महिला. हे 3 पॉइंट्स झोपेतून उठवलं तरी सांगता आले पाहिजेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ गव्हर्नर जनरल्सवर बनवू का. धन्यवाद. जय हिंद.